नमस्कार. चला तर आज आपण कोबूपासून मंचुरियन तयार करणार आहोत. त्यासाठी साहित्य: बारीक किसणीने किसलेला कोबू, शिमला मिरची, कोबू आणि कांदा घेतलेला आहे बारीक चिरून. अद्रक, लसूण आणि एक मिरची आपण ठेचून घेतली आहे. मसाल्यामध्ये मीठ, मिरची पावडर, हळद आणि फूड कलर ऑरेंज घेतला आहे. 2 चम्मच मैदा आणि 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर आपण एकत्र मिक्स करून घेतलेला आहे. आता कोबू आपण बारीक किसणीने किसून घ्यायचं आहे आणि त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे. कोबूला पाणी सुटतं, ते आपण काढायचं आहे. तुम्ही एखाद्या पंचामध्ये देखील कोबू घेऊन पिळू शकता व्यवस्थित. आता हे मसाले आणि अद्रक, लसूण, मिरचीचं ठेचलेलं एकत्र मिक्स त्या कोबूला करायचं आहे. आणि कॉर्नफ्लॉवर, मैद्याचं जे आपण पीठ एकत्र मिक्स केले आहे ते 2 चम्मच घेऊन मिक्स करायचं आहे. आपल्याला जर लागलं तर आणखीन आपण त्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता मी कोबू या ठिकाणी पावशर घेतलेला आहे कोबू आणि बारीक किसलेला आहे तो बारीक किसणीने. आता आपण छानपैकी त्याचे छोटे छोटे असे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. एकसारख्या आकाराचे हे बॉल तयार करायचे आहेत. जास्त छोटे पण नाही आणि जास्त मोठे पण नाही, अशा आकारामध्ये. आणि तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला मोठे आवडत असेल तर तुम्ही मोठे करा, किंवा छोट्या आकाराचे हवे असतील तर तुम्ही छोट्या आकाराचे देखील करू शकता. पाहू शकता आपले बॉल्स तयार आहेत. आता आपण त्याला मैदा आणि जे कॉर्नफ्लॉवरचं मिक्स पीठ आहे त्यामध्ये आपण त्या बॉल्सला कोटिंग करायचं आहे, जेणे त्याला क्रिस्पीपणा येईल यासाठी. छान आपण त्याला मैदा कोट करायचा आहे व्यवस्थित अशा प्रकारे. असंच करत आपण एक साथ सगळे बॉल्स कोटिंग करून घ्यायचे आहेत. आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. मीडियम फ्लेमला आपल्याला फ्राय करायचे आहेत आणि हे बॉल्स आपल्याला 2 वेळा फ्राय करायचे आहेत. आता मीडियम फ्लेमला 5 ते 7 मिनटासाठी आपण ह्याला फ्राय करायचं आहे. हलकासा त्याला कलर येईपर्यंत आणि आतपर्यंत शिजेपर्यंत छान आपण त्याला फ्राय करायचे आहे. अधूनमधून त्याला हलवायचं आहे व्यवस्थित आणि मस्त आपण लालसर होईपर्यंत फ्राय करायचे आहेत. हलकासा त्याला लालसर रंग आणायचा आहे, जास्त डार्क पण नाही. आणि व्यवस्थित आपण त्याला फ्राय करायचं आहे. लहानांपासून मोठ्यांना आवडणारं म्हणजे चायनीज फूड, आणि त्यामध्येच आपण व्हेज मंचुरियन बनवतो आहे. प्रत्येकालाच आवडणार. जर मोठ्यांच्या तोंडाला चव नसेल तर आपलं हे मस्त चटपट मंचुरियन आपण घरी तयार करू शकतो. आणि मुलं जर कोबू खात नसतील तर त्यांना देखील अशा प्रकारे आपण कोबू खाऊ घालू शकतो. आता आपले बॉल्स हलके लाल झालेले आहेत आणि आत पण शिजले आहेत. आता आपण हे काढून घ्यायचे आहेत बॉल्स, आणि तेल फुल फ्लेमला, हाय फ्लेमला आपण गरम करायचं आहे. आपलं कडक तेल गरम करून घ्यायचं आहे. पाहू शकता तेल गरम आहे आपलं. त्यामध्ये आपण पुन्हा हे बॉल्स सोडायचे आहेत आणि आता त्याला डार्क रंग आणायचा आहे लालसर, म्हणजे ते कडक होतील आणि त्याचा क्रिस्पीपणा मेंटेन राहील. आता छान बघू शकता त्याला लालसर कलर येतो आहे, कारण की आपलं तेल खूप कडक तापलेलं आहे त्यामुळे. आता आपण ह्याला 1 ते 2 मिनटासाठी छान फ्राय करायचे आहेत गरम तेलामध्ये. लाल रंग आलेला आहे, बघू शकता तुम्ही किती सुंदर आपल्याला कलर आलेला आहे. आता हे आपण एक एक करत व्यवस्थित प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत बॉल्स. आता तेल आपण कमी करायचं आहे. त्याच कढईमध्ये थोडंसं तेल ठेवायचं आहे, 2 ते 3 चमचे तेल. आता त्याच्यामध्ये अद्रक, मिरची, लसूण ठेचलेले, शिमला मिरची, कांदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे परतून छान. आणि थोडंसं कोबू देखील टाकायचं आहे त्यामध्ये आणि मिक्स करायचं आहे. अगदी जास्त पण त्याला आपल्याला परतायचं नाही आहे. 1 ते 2 मिनटासाठी त्याचा हलकासा क्रंची पण आपल्याला ठेवायचा आहे. आता रेड चिली सॉस 1 चमचा, ग्रीन चिली सॉस 1 चमचा आणि सोया सॉस 1 चमचा टाकून त्याला व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे छान असं. आता ह्यामध्ये आपण जे फ्राय करून घेतलेले बॉल्स आहेत ते टाकायचे आहेत आणि ते व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये आपण कोट करून घ्यायचे आहेत छान असे. आता आपण ड्राय मंचुरियन तयार करत आहोत. त्यासाठी हे कॉर्नफ्लॉवर, मैद्याचा जो पीठ होतो त्यामध्ये 1 चमचा पिठामध्ये आपण थोडं पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून त्या बॉल्सवर आपण ते पीठ टाकून द्यायचं आहे आणि त्याला पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे 1 मिनटासाठी. जर तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही पाण्याची क्वांटिटी जास्त ठेवू शकता. आता मी अर्धा वाटी ह्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि त्याला मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित. ग्रेव्हीसाठी मसाले आणखीन तुम्ही थोडे वाढवू शकता, म्हणजे टेस्ट आणखीन छान येते. आता थोडं चवीनुसार मीठ टाकलं आहे मी वरतून आणि व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे. बघू शकता आपलं ड्राय मंचुरियन व्हेज तयार आहे. किती छान झालं आहे आपलं मंचुरियन. आणि आवडल्यास लाईक करा,
शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी. बघू शकता आपलं मंचुरियन तयार आहे.